जय हिंद माझ्या भावी फौजदारांनो, नवीन अपडेट आलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं कालच दिनांक 2 मार्च 2023 रोजी। यामध्ये भविष्यामध्ये म्हणजे 2023 पासूनच तर पुढे ज्या शारीरिक चाचण्या होणार आहेत तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती, एक अपडेशन या ठिकाणी आलेलं आहे। या व्हिडिओ मार्फत अपडेशनला थोडं विद्यार्थी मित्रांपुढे क्लिअर करतो, जेणेकरून कोणताही संभ्रम विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये राहणार नाहीये। पहिली गोष्ट लक्षात घ्या, यांनी घोषणा केलेली आहे म्हणजे गट ब अराजपत्रित पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची शारीरिक चाचणी बद्दल काही माहिती यांनी दिलेली आहे, सुधारित माहिती ही स्पष्ट केलेली आहे। यामध्ये यांचं असंच म्हणणं आहे स्पष्टपणे की इथून पुढे जी शारीरिक चाचणीचे जे गुण होते, जे मिनिमम गुण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना लागणार आहे किमान 70% गुण हे पुढे इंटरव्ह्यू क्वालिफाय होण्यासाठी यांना लागणार आहे। उत्तीर्ण चाचणी ओके, हे पात्र होण्यासाठी यांना आवश्यक असतील ज्या विद्यार्थी मित्राला कमीत कमी 70 गुण ह्या ग्राउंड मध्ये मिळालेले आहेत तो पुढे पात्र होऊ शकतो। मात्र याचा एक अजून तोटा असा आहे की शारीरिक गुण म्हणजे विद्यार्थी मित्र या आधी 100 पैकी 100 गुण घेऊन PSI होत होता कार्यकर्ता, आता तो इथून पुढे ग्राउंडचे त्यांनी 100 जरी मारलं तरी सुद्धा पुढे अंतिम निवड करिता याचा शारीरिक चाचणीचा विचार केला जाणार नाहीये, हे यांनी स्पष्ट केलंय। म्हणजे तुमचे मेन्सचे आणि इंटरव्ह्यूचे मार्कच या ठिकाणी तुम्हाला त्या अंतिम यादीमध्ये गृहीत धरले जाणार आहे। शारीरिक चाचणी फक्त क्वालिफाय करून टाकलेली आहे। दुसरी गोष्ट महत्वाची, तर जर आतापर्यंत बऱ्याच वेळेस असं बघायला भेटत होतं, एखादा जर पॉइंट मध्ये एखाद्या कार्यकर्त्याला जर मार्क मिळत होते तर आयोग काही मुद्दे, काही पॉइंट खिशातून टाकून त्या विद्यार्थी मित्राला क्वालिफाय करत होतं जर तो बाउंड्रीवर असेल तर। आता यांनी सांगितलंय या मुद्द्यामध्ये 3 नंबरच्या की जर बेरीज अपूर्णांकात येत असेल म्हणजे पॉइंट फॉर्मॅट मध्ये येत असेल तरी सुद्धा शेवटी ती पॉइंट फॉर्मॅट मध्ये धरली जाईल। आम्ही आमच्याकडून कोणताच ग्रेस मार्क, पॉइंट मार्क इथं या ठिकाणी देणार नाहीये। दुसरी महत्वाची गोष्ट, तर या ठिकाणी या कॉलम मध्ये आपल्याला बघायला भेटतंय पुरुषांसाठी उमेदवारांसाठी आता पद्धत काय राहणार आहे तीच पद्धत आहे। गोळा फेक हा 7.26 किलोग्रामचा गोळा असणार आहे, याला मॅक्झिमम मार्क 15 असणार आहे। त्यानंतर पुलअप्स मारायचे आहेत व्यवस्थितरित्या, त्याला 20 मार्क आहे। लांब उडी मारायची 15 मार्क आणि धावायचंय 800 मीटर, तेही 2.5 मिनिटांमध्ये। ओके, 2.5 मिनिटांमध्ये जर धावले तर त्या कार्यकर्त्याला 100 पैकी 100 गुण प्राप्त होतील। पण माझं असं मत आहे की तुम्ही कमीत कमी 70चा विचार करावा, 100 तुम्हाला घ्यायचेच आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाहीये। पुरुष कॅन्डिडेट साठी सांगितलंय हे ओके, पण तरी सुद्धा ग्राउंडची प्रॅक्टिस करत असताना विद्यार्थी मित्रांनी आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे। ग्राउंड प्रॅक्टिस करत असताना इंजुरीज फार होतात, डाएट कमी पडत असेल, प्रॅक्टिस कमी पडत असेल किंवा पद्धत चुकीत असेल तर ओके, हे मी माझं वैयक्तिक तुम्हाला सांगतोय। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी गोळा फेक 4 किलोग्रामचा गोळा असणार आहे, गोळा फेकायचा आहे, 20 मार्क आहे। धावणे 400 मीटर पळायचंय ओके, 50 मार्क आहेत त्याला। त्याच्यानंतर लांब उडी मारायची कमाल 30 मार्क, मॅक्झिमम 30 मार्क त्याला प्राप्त आहे। उपरोक्त सुधारणा सन 2023च्या होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेला लागू असतील, म्हणजे सगळ्या PSIच्या जेवढ्या परीक्षा होणार आहेत तर ह्या सर्वांसाठी या गोष्टी लागू असणारे दोस्तांनो, असं सचिवालयातून आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या। त्यानंतर या ठिकाणी अजून काही डिटेल मध्ये दिलेलं आहे, मार्कांची विभागणी कशा पद्धतीने असेल हा एक कॉलम या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे 2.5 मिनिटांपेक्षा जर वेळ लागत असेल, मात्र 2.40 म्हणजे 10 सेकंद जर एक्स्ट्रा लागत असतील तर तुमचे 6 मार्क या ठिकाणी कमी होणार आहेत। तर अशी सिस्टीम या ठिकाणी देण्यात आलेली आहे ओके। जो कॅन्डिडेट 800 मीटर धावू शकणार नाहीये त्याला 0 मार्क देण्यात येणार आहे ओके, म्हणजे तो पुढे इंटरव्ह्यू साठी सुद्धा क्वालिफाय नसणार आहे। पुलअप्स कसे मारायचे हे त्यांची पद्धत त्या ठिकाणी त्यांनी नमूद केली आहे। गोळा किती फेकायचा आहे, कमीत कमी 7.5 मीटर तुमचा गोळा गेला पाहिजे हे तिथे सांगितलं गेले ओके। त्यानंतर लांब उडी ही 4.5 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असली पाहिजे कमीत कमी, हे या ठिकाणी सांगितलंय। महिला उमेदवारांसाठी या काही गोष्टी सांगितल्या, यांना 400 मीटर पळायचे, मात्र यांच्याकडे 1.25 मिनिटाचा वेळ आहे आणि तिथून पुढे जर 5 सेकंद जरी यांचे वाढत असले तर यांचे 6 मार्क कमी होणार आहे, लक्षात घ्या महिला उमेदवारांनी, ही खबरदारी त्यांनी घ्यायची आहे। त्यानंतर दोस्तांनो आपल्याकडे आता मुद्दा महत्वाचा, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी पुढे 2024 साठी पूर्व मुख्य मुलाखतीसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आता सुरू झालेली आहे ओके। आणि 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत आपल्याला आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण
गणपती बाप्पा निमित्त, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्यानिमित्त आपण स्पेशल अशी ऑफर सुद्धा ठेवलेली आहे बाप्पा 20 नावाची, जी वारंवार आपल्या लाईव्ह व्हिडिओज मध्ये ही आपण विद्यार्थी मित्रांपुढे दाखवलेली आहे आपल्या लिंकवरती, युट्यूबच्या चॅनलवरती. त्याच्यानंतर आपली ही संपूर्ण टीम आहे, अत्यंत कर्तबगार अशी टीम आहे, अनुभवी अशी टीम आहे, निकाल आणणारी टीम आहे, निकाल आलेली टीम आहे. तर त्याच्यामुळे इथे कोणत्याही टीम मेंबरवरती काहीही शंका असणं, दुमत असण्याचं कारण नाही दोस्तांनो. कर्तबगार. आणि राहिला मुद्दा फीसचा, तर अख्खी प्री ची जी बॅच आहे विद्यार्थी मित्रांची, पूर्व मुख्य मुलाखत, ही आपण विद्यार्थी मित्रांना 5,999 मध्ये मात्र देत आहोत फक्त, ज्याच्यावरती 25 सप्टेंबर पर्यंत 20% सुद्धा जर तुम्ही बॅच घेत असताल तर याच्यावरती 20% सुद्धा तुम्हाला ऑफ हे प्राप्त होणार आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय दोस्तांनो, तर सगळ्यात पहिले ऍप डाउनलोड करायचे प्ले स्टोअरला जाऊन. GS बाय उत्तम गोरे हे ऍप आहे. हे डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो कोर्स तुम्ही परचेस करणार असणार आहे तर त्या कोर्सवरती तुम्हाला ते कुपन अप्लाय करायचं आहे आणि त्याची पेमेंट मात्र ही त्या ऍप थ्रूच होणार आहे. आणि जरी काही तुम्हाला अडचण आली तर यामध्ये या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. त्यानंतर आता कंबाईनची MPSC कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची पूर्व परीक्षा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण आता ही 3,999 मध्ये देत आहोत दोस्तांनो. सेम प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी सुद्धा करायची आहे. प्ले स्टोअरला जाऊन ऍप डाउनलोड करून या ठिकाणी तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. 3,999 मध्ये ही बॅच आहे. मात्र याच्यावरती 25 सप्टेंबरच्या आत जर तुम्ही घेत असणार आहे तर तुम्हाला 20% याच्यामध्ये ऑफ हे निश्चित प्राप्त होणार आहे. याचा कालावधी हा 1 वर्षांसाठी असणार आहे दोस्तांनो. या काही गोष्टी विद्यार्थी मित्रांच्या अत्यंत फायद्याच्या आहेत. जसं विद्यार्थी मित्रांनी आम्हाला वनरक्षक, त्यानंतर सहकार, त्यानंतर तलाठी, घर निर्धारण, झेडपीच्या परीक्षांसाठी, ग्रामसेवकांच्या परीक्षेसाठी पात्र समजला आहे, तसंही आमचा हा उद्देश आहे की ही सेवा महाराष्ट्रामध्ये आता कंबाईनची आणि राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही आम्हाला अविरतपणे आणि अत्यंत प्रभावीपणे चालू द्यायची आहे. त्याबद्दल आम्ही प्रयत्नशील आहोत. एवढं बोलून मी दोस्तांनो तुमची रजा घेतो. धन्यवाद.